हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आहे. थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांना माझे नवीन नवीन व्हिडिओज आवडत आहेत. साप्ताहिक राशी भविष्य असू दे, नाहीतर एंजल्स मेसेज असू दे किंवा गुरूंचा संदेश असू दे, तुम्हाला सगळं आवडते. नवीन द बुक ऑफ आन्सर्सची जी सिरीज येते ती सुद्धा सगळ्यांना आवडते. आपण हे सगळं कंटिन्यू करणारच आहोत. आज आपण बघणार आहोत ऑक्टोबर 2025 हा महिना कसा जाणार आहे. प्रत्येक राशीचं एक एक व्हिडिओ मी अपलोड करतच असेल. आता आपण बघणार आहोत मेष राशीसाठी ऑक्टोबर 2025 कसा असणार आहे. त्याच्यामध्ये आपण तुमच्या गुरूंचा संदेश या महिनाभरासाठी आणि तुमच्या एंजल्सचा संदेश काय आहे ते पण आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे, 1176 लिहायचं आहे आणि एनर्जी सोबत कनेक्ट व्हायचं आहे. आपण काय काय कव्हर करणार आहोत, तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीत काय काय घडणार आहे, तुमच्या फायनान्सेसच्या बाबतीत काय काय घडणार आहे, तुमच्या करिअर बिझनेसच्या बाबतीत काय काय घडणार आहे आणि तुमची हेल्थ कशी असणार आहे थ्रू आउट ऑक्टोबर महिना ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. तो सुरुवात करूया की मेष राशीसाठी ऑक्टोबर 2025 हा महिना कसा असणार आहे हे जाणून घेऊया आपण. मेष राशीसाठी रिलेशनशिप, त्यानंतर फायनान्सेस, त्यानंतर करिअर अँड बिझनेस आणि हेल्थ. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये ना तुम्हाला थोडं बाहेरचं आकर्षण, आपल्या पार्टनर व्यतिरिक्त इतर लोकांबद्दल आकर्षण या महिन्यामध्ये वाटू शकतं. तो ती एक काळजी घ्या. जर तुम्ही मॅरिड असाल तर तुमचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत असं दिसते या कार्डवरून. सो सांभाळा ती बाजू. ठीक आहे. आता हे रिलेशनशिपच्या बाबतीत रीड करतोय म्हणून, अदरवाईज हे कार्ड एका प्रकारे ना एका ॲडिक्शनचं कार्ड पण असू शकतं. म्हणजे गरज नसताना, आयुष्यात गरज नसताना एखाद्या व्यक्तीबद्दल जास्त महत्त्व वाटणं असं सुद्धा आपण याला रीड करू शकतो. त्यानंतर फायनान्सेस आहेत. तारांबळ उडणार आहे तुमची पैसे हँडल करताना. जर 2 ठिकाणहून पैसे येत असतील तर ते सुद्धा म्हणजे कमी पडतील. काय म्हणतात, आपली कसरत होत राहील. पैसे सांभाळताना कमी काहीच पडणार नाही, पण कसरत होईल एवढं मात्र नक्की. त्यानंतर आपण बघणार होतो की तुमच्या करिअर आणि बिझनेसच्या बाबतीत आपण 2 कार्ड्स काढूया. करिअरसाठी एक काढलंच होतं आपण, बिझनेससाठी. करिअरच्या बाबतीमध्ये आलेलं आहे की महत्त्वाचे डिसिजन घेताना तुम्ही इमोशन्सला जास्त इम्पॉर्टन्स देऊ नका. लॉजिकल माइंड जास्त वापरा, कारण होऊ शकतं की तुमच्याकडून भावनाच्या भरामध्ये काहीतरी चुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. बिझनेसच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर द टॉवरचं कार्ड आलंय. सो काहीतरी अर्थ शॅटरिंग गोष्टी म्हणतात ना, तसं होऊ शकेल. बायखालची जमीन सरकते तसं काहीतरी गोष्टी तुम्हाला या महिन्यामध्ये तुमच्या बिझनेस रिलेटेड अनुभवायला येऊ शकतात. हेल्थच्या बाबतीत सांगायचं झालं तर 4 ऑफ हँड्स रिव्हर्स पोझिशनमध्ये आलेले, त्याच्यावरून सांगू शकते की घरापासून दूर राहण्याचे योग येऊ शकतात. सो मानसिक त्रास दिसतोय याच्यामध्ये, शारीरिकपेक्षाही जास्त मानसिक त्रास होण्याची शक्यता फार जास्त आहे. ठीक आहे. सो हे झालं आपलं ओव्हरऑल प्रेडिक्शन की हा ऑक्टोबर 2025 कसा असणार आहे त्या बाबतीमध्ये. आता आपण जाणून घेऊया तुमच्या गुरूंचा तुमच्यासाठी काय संदेश आहे थ्रू आउट ऑक्टोबर 2025 मध्ये मेष राशीच्या लोकांसाठी. जगता वागताना साईंचा संदेश काय आहे, म्हणजे तुमच्या गुरूंचा संदेश काय आहे ते. आता हे साई टॅरो कार्ड जरी असले तरी जसं मी गेल्या वेळेस पण सांगितलं होतं की गुरु असतात. ते कुठल्याही स्वरूपामध्ये येऊन तुम्हाला तुमच्यासाठी काही संदेश असेल ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. मग तुम्ही स्वामींना मानत असाल, साईबाबांना मानत असाल, गजानन महाराजांना मानत असाल, गोंदवली महाराजांना मानत असाल, शंकर महाराजांना मानत असाल, ज्याही गुरूंना तुम्ही मानता त्यांचं स्मरण करा डोळे बंद करून हा व्हिडिओ चालू असताना, आणि असं इमॅजिन करा की ते तुमच्यासाठी काहीतरी संदेश आज या कार्ड्समधनं पाठवतात. ठीक आहे. आपण रीड करणार आहोत. 2 कार्ड्स काढतोय आपण. काय आहे, द पॉवर ऑफ उदी आणि ओमनी प्रेझेन्स. पॉवर ऑफ उदी मीन्स जर तुमच्यावर कोणताही संकट आलं आणि तुमच्याकडे कोणताही तुमच्या देवाचा अंगारा असेल तर तो तुम्ही वापरला तर तुम्हाला त्या संकटामधनं तुमचे गुरु नक्कीच बाहेर काढतील. आणि ओमनी प्रेझेन्स म्हणजे बाबा इज नॉट कन्स्ट्रेन्ड बाय एनी टाइम और स्पेस. ही विल कम टू यू, एड यू वेन एव्हर यू नीड हिम. म्हणजे पुन्हा तेच, अचानक तुम्हाला जेव्हा गरज लागेल ना तेव्हा ते कोणत्याही सूक्ष्म रूपामध्ये येऊन सुद्धा तुम्हाला कधी मदत करून जातील तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला तुमच्या गुरूंचा आशीर्वाद
या पूर्ण महिन्यामध्ये आहे. कोणत्याही प्रॉब्लेममध्ये तुम्ही अडकलात तरी ते बाहेर काढायला समर्थ आहे तुम्हाला, असं आपल्याला साई टॅरोनी समजलंय. ठीक आहे. आता आपण बघूया तुमच्यासाठी एंजल्सचा मेसेज काय आहे. त्याच्यामध्ये ना प्रकार आहेत. एक असणार आहे एंजल्स ॲडवाईस तुमच्यासाठी काय आहे. एक असणार आहे एखादी गोष्ट होणार की नाही, येस नो वाला उत्तर. आणि एक असणार आहे कधी होणार. इफ यू बिलीव्ह, एंजल्स म्हणतात की जी गोष्ट तुम्हाला करायची आहे, जी तुम्ही ठरवले की ही गोष्ट मी करायला हवी, मी करायला हवी की नको, तर जर तुम्हाला 100% गॅरंटी असेल ना की मी याच्यामध्ये काहीतरी करू शकतो, हे माझ्या हातातली गोष्ट आहे, मला याच्यात यश मिळेल, तर तुम्ही नक्की करा. तुम्हाला एंजल्सचा त्याच्यासाठी आशीर्वाद आहे. पुन्हा कार्ड्सनी येस सुद्धा आलेला आहे. सो गो अहेड. आणि कधी होणार आहे तर लवकरच, इन द नियर फ्युचर. ठीक आहे. एखादी गोष्ट कधी होणार तुमच्या आयुष्यात हे सुद्धा तुम्हाला कळलं. चांगली गोष्ट आहे. आणि एकदा पुन्हा द बुक ऑफ आन्सर्सची तुमची आवडती सिरीज. सो तुमच्या मनातला कोणताही प्रश्न करा आणि त्याच्याबद्दल तुम्हाला बुक ऑफ आन्सर्समधून काय ॲडवाईस येते ते बघूया. ठीक आहे. अ इयर फ्रॉम नाऊ इट वोंट मॅटर. जी गोष्ट तुम्ही मनाला लावून घेतलेली आहे ना, खूप जास्त तुम्हाला असं वाटतं की खूप आयुष्यात खूप गरजेची गोष्ट आहे, ही गोष्ट माझ्यासोबत घडलीच कशी, असं तसं एक्स्ट्रा, तर बुक ऑफ आन्सर्समधनं तुम्हाला ॲडवाईस आहे की ठीक आहे, ही वेळ निघून जाऊ दे. वर्षभरानंतर त्याच गोष्टीचं तुम्हाला अजिबात अप्रूप राहणार नाही. त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होईल, असं काही वर्षभरानंतर तेवढं इम्पॉर्टन्स त्याचं राहणार नाही. यू विल फाइंड आउट एव्हरीथिंग यू विल नीड टू नो. ज्या गोष्टीसाठी तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची गरज आहे, ज्या गोष्टीसाठी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशनची गरज आहे, ती गोष्ट तुमच्यापर्यंत आपोआपच त्याच गोष्टीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि इट मे ऑलरेडी बी अ डन डील. आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही एवढे प्रयत्न करताना ती ऑलरेडी तुमच्या नशिबात लिहिलेलीच आहे, त्या घडणार आहेत काही गोष्टी. सो खूप चांगले ॲडवाइसेस या बुकमधनं पण आलेले आहेत. सो ऑन दॅट पॉझिटिव्ह नोट आपला हा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. प्लीज पुन्हा एकदा लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी खूप छान छान व्हिडिओज घेऊन तुमच्यासाठी येत असते आणि येत राहीन. थँक्यू सो मच.